नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा शेतकऱ्यांसाठी शासन विविध काय प्रकारच्या योजना राबवत आहे. विविध अवजारे असतील, फळबाग लागवड असेल, आहे का नाही, अशा विविध योजना शेतकऱ्यांसाठी शेतकरी योजना म्हणावं लागेल. तर त्यात फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान आहे, ते म्हणजे आंबा. जवळपास 76,300 रुपये हेक्टर प्रतिवर्षी, जवळपास 5 वर्ष त्याचे पैसे काय होतात, येतात. 100% अनुदानावर काय केले जातं, हे फळबाग लागवड केली जाते. तर फळबाग लागवड मग योजना कशामधून केली जाते, तर ती आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की पोखरा योजनेच्या मार्फत तुम्ही जर एखाद्या शेतकऱ्याने 1 हेक्टर आंबा लागवड केली तर त्याला 100% अनुदान शासनाचं काय केलं जातं, अदा केलं जातं. मग ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, याचा फायदा घ्यायचा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असे बरेच गावं काय झालेले आहेत, पोखरा योजनामध्ये बसलेले आहे. पोखरा योजनामध्ये त्या गावाची निवड केलेली आहे आणि शेतकरी जवळपास 2 ते 3 वर्षे झाला आहे त्या पोखरा योजनेची वाट बघत बसलेली आहे की आपल्याला काय करायचं आहे. आता पोखरा योजना चालू झाल्यानंतर फळबाग लागवड करायची आहे. मग काहींना चिक्कू असेल, काहींना सीताफळ असेल, आंबा असेल, मोसंबी, संत्रा, असे विविध प्रकारचे फळबाग लागवडीमध्ये त्याला अनुदान आहे. तर त्याच्यामध्ये 100% अनुदान म्हणलं तर आंबा लागवडला आहे, 5 वर्षे त्याचे पैसे येतात. त्यामुळं मग काहीही अडचण नाही, तुम्ही काय करू शकतात. हेक्टरी 76,300चं अनुदान आहे. 5 वर्षे त्याचे पैसे शासनाचे येत राहतात. मग ज्या शेतकऱ्यांना फळबाग वगैरे लागवड करायची असेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तात्काळ पोखरा योजनेमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊन त्याची मग त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. हेक्टरी चांगल्या प्रकारचं अनुदान आहे, 100% अनुदान वगैरे आंब्यासाठी आहे. मग ही एक चांगली काय झालेली आहे, शासनाने योजना आखलेली आहे शेतकऱ्यांसाठी. मग ज्यांना फळबाग लागवड करण्यासाठी जे थांबलेले आहेत, पोखरा योजनेची वाट बघत बसलेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी ही एक काय आहे, दिलासादायक बाब म्हणावी लागन. कारण महाडीबीटीमध्ये हे असं काय फळबाग लागवड क्वचित लोकांना लागते, एक अर्ध्यांना मॅसेज वगैरे पडतो. पण पोखरा योजनेमध्ये मागण त्याला योजना म्हणावं लागेल ती. मग तुम्ही कोणत्याही काय करू शकता, कोणत्याही योजनेचा तुम्ही त्यात लाभ घेऊ शकता. भलं सोलर आपले हे स्प्रिंकलर असेल, ठिबक असेल, त्याला 80% अनुदान आहे. असे विविध अवजार वगैरे आहेत, विविध त्याच्यानंतर हे असेल, चाप कटर असेल, कुट्टी मशीन म्हणतो आपण त्याला सुद्धा अनुदान, भरघोस अनुदान आहे. असे विविध प्रकारचे कांदा चाळे, त्याच्यानंतर रेशीम उद्योगाचं शेड आहे, असे विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत योजना त्याच्यामध्ये आहेत. मग ज्या शेतकऱ्यांना ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा पोखरामधून ही योजना शासनाने आता चालू केलेली आहे. आणि चालू केलेली असल्यामुळं मग ही एक योजना शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी चालवलेली योजना म्हणावं लागेल. त्याच्यामार्फत तुम्ही काय करू शकतात, चांगल्या पद्धतीनं फळबाग लागवड वगैरे करू शकता. फळबागच नाही तर अशा विविध योजना आहेत त्याच्यामध्ये. मग तुम्हाला ज्या योजनेचं शेड वगैरे असेल, गाईगोठा असेल, इतर ही तुम्ही काय करू शकतात, एक ह्याचा लाभ घेऊ शकता. ज्यांना गाईगोठा बांधायचा असेल त्यासाठी त्याचं आता अनुदान आहे. अनेक शासनाच्या योजना आहेत त्या ह्याच्यामध्ये पोखरामध्ये. मग तुम्ही काय करू शकतात, त्याचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता. तुम्हाला जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या एक लिंक दिली आहे पोखरा योजनेची. त्या पोखरा योजनेमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचा आधारने आपला अकाउंट काय करू शकतात, लॉग इन करू शकतात. आधार OTPने लॉग इन होतं. मग त्याच्या सहाय्याने तुम्ही ते काय करायचं आहे, लॉग इन करून विविध योजना, पण ते तुमचं गाव पोखरामध्ये पाहिजे तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. नसता पोखरामध्ये जर तुमचं गाव नसेल तर ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, तुम्हाला ती योजना मिळणार नाही. तुम्हाला मग महाडीबीटी थ्रू घ्यावा लागेल, त्याचा लकी ड्रॉ होतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला मॅसेज पडतो. त्याच्यानंतर आपल्याला मग संमती वगैरे ते कागदपत्र अपलोड करायचे. त्याच्यानंतर मग त्याची लागवड बिलं वगैरे ह्याचे फळबागाचे असे विविध आहे, त्याची खूप मोठी प्रोसेस आहे. पण पोखरा योजनेची पण तशीच प्रोसेस आहे. पण काय होतं, जे अनुदान आहे शेतकऱ्याच्या खात्यावर थोडंसं काय होतं, लवकर येतं आणि आपल्याला सरसकट कोणत्याही योजनेचा काय करता येतो, लाभ घेता येतो. एखाद्याला जर फळबाग करायचा असेल आणि त्याला जर डीबीटी थ्रू फळबागाचा मेसेज पडत नाही तर मग पोखरा योजनेमध्ये सहजासहजी त्याचा आपल्याला काय करता येतो, लाभ घेता येतो. मग जे पोखरा योजनेचे लाभ घेण्यासाठी वाट बघत बसलेले शेतकरी आहेत अशांनी काय करायचं आहे, तात्काळ त्या
पोखरा योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन त्याचा लाभ काय करायचा आहे, उचलायचा आहे, घ्यायचा आहे. धन्यवाद.